नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज चॅनलवर. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक थरारक, भीतीदायक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. आजच्या कथेमधील अनुभव आपल्याला आपल्याच चॅनलच्या एका सबस्क्रायबरने शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक, भीतीदायक अनुभवांचे, कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझं नाव मोहन आहे. आता मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो माझ्याबरोबरच घडलेला आहे. हा प्रसंग अनेक वर्षांपूर्वीचा असला तरी आजही त्याची आठवण अंगावर काटा आणते. त्यावेळी मी नुकताच शहरात येऊन कुरिअर एजन्सीचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय नवीन असल्यामुळे मोठे भांडवल खर्च झाले होते. त्यामुळे मी शहरापासून थोडेसे दूर पाटील मळा नाव असलेल्या भागात अगदी कमी भाड्यात एक घर घेऊन कुटुंबासह राहू लागलो. माझा व्यवसायही हळूहळू व्यवस्थित सुरू झाला होता. कुटुंब देखील नवीन ठिकाणी स्थिर झाले होते. रोज सकाळी ऑफिसवर जायचं आणि सायंकाळी घरी यायचं असा माझा दिनक्रम ठरलेला होता. थोडक्यात आम्ही सर्वजण आनंदात होतो. सर्व काही सुरळीत चालले होते. मात्र एके रात्री जे घडले त्यामुळे माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. एके दिवशी ऑफिसमध्ये काम खूपच उशिरा संपणार होते. त्यामुळे मी रात्री ऑफिसमध्येच थांबणार असल्याचे घरी कळवले. साधारण 11 वाजेच्या सुमारास अचानक एक मोठा आवाज झाला आणि मागोमाग लगेच वीज गेली. तेव्हा माझ्याकडे इन्व्हर्टर नव्हते. MSEBमध्ये कॉल करून चौकशी केल्यावर माझ्या एरियातील ट्रान्सफॉर्मर डेड झाल्याचे समजले. दुरुस्तीचे काम सकाळी उजेडातच होऊ शकणार होते. त्यामुळे ऑफिसमध्ये थांबून काही उपयोग होणार नव्हता. मी पटकन सर्व आवरून ऑफिसला कुलूप लावले आणि माझी होंडा स्प्लेंडर घेऊन घरी जाण्यास निघालो. सर्व आवरून निघण्यास साधारण 12 वाजत आले होते. मी नेहमीच्या रस्त्याने घराकडे जाण्यासाठी निघालो. माझे घर शहरापासून थोड्या बाहेरच्या बाजूला असल्यामुळे तो रस्ता नेहमीच शांत असायचा. त्यात रात्री 12 वाजून गेले होते. दोन्ही बाजूला घनदाट झाडी आणि मधून जाणारा एकाकी रस्ता. त्या रस्त्यावरून रात्री इतक्या उशिरा प्रवास करण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. त्या रस्त्याविषयी बऱ्याच अफवा प्रचलित होत्या. काही लोकांच्या मते तो रस्ता भयानक होता. पण मी कधी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो. त्या दिवशीही माझ्या मनात फक्त लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा विचार सुरू होता. मी हळूहळू पुढे सरकत होतो. त्या सुनसान रस्त्याच्या मध्यभागात मी पोहोचलो असेल. अचानक माझी गाडी कचके घेत बंद पडली. सकाळीच 200 रुपयाचे पेट्रोल टाकलेले होते. त्यामुळे ते संपलेले असण्याची शक्यता नव्हतीच. मी बराच वेळ किक मारून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी सुरू होण्यास तयार नव्हती. प्लग, कार्बोरेटर सर्वच गोष्टी चेक करून बघितल्या, पण काहीही उपयोग झाला नाही. मी गाडी स्टँडवर लावली आणि घरी कॉल करून सांगण्यास मोबाईल बाहेर काढला. मोबाईलचं नेटवर्क गायब होतं. तसं अजून घर 3 किलोमीटर तरी दूर होतं. नशिबाला शिव्या देऊन मी गाडी ढकलत नेण्याचे ठरवले. मी हळूहळू गाडी ढकलत पुढे जात होतो. आजूबाजूचा परिसर इतका शांत होता की तिथे फक्त माझ्या पायाखालचा आणि गाडीच्या चाकांचा आवाज ऐकू येत होता. अचानक मला कोणीतरी माझ्या मागे चालत असल्यासारखा आवाज आला. मी थांबून मागे वळून बघितले. रस्ता संपूर्ण रिकामा होता. भास झाला असेल असे स्वतःला समजावत मी पुढे चालू लागलो. पुन्हा थोडे अंतर पार केले असेल. अचानक आजूबाजूचे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली. इतका वेळ बंद असलेल्या रातकिड्यांचा आवाज त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत सूर लावत होता. मी चालणे सुरू ठेवत आजूबाजूचे निरीक्षण करत होतो.
झाडांच्या सावल्यांनी एक विचित्र नृत्य सुरू केले होते, जणू काही त्या अंधाराच्या गूढतेला अधोरेखित करत होत्या. या सर्व बदलांनी माझ्या मनात भीतीची हलकीशी ठेणगी पेटवली होती. मी चालण्याचा वेग वाढवायचा प्रयत्न केला, पण गाडी ढकलावी लागत असल्यामुळे हव्या तितक्या वेगाने चालणे शक्य होत नव्हते. देवाचे नाव घेत मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो. काही अंतर गेल्यानंतर आजूबाजूच्या झाडांमध्ये हालचाल जाणवू लागली. गाडी ढकलून मलाही दम लागला होता. मी थांबून मोठा श्वास घेतला आणि आजूबाजूच्या हालचालींचा अंदाज घेऊ लागलो. वारा पूर्णपणे बंद होता, तरीही दाट झाडीतून फांद्या एकमेकांवर घासत असल्याचा आवाज येत होता. कोणीतरी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असल्यासारखे ते आवाज होते. पानांची सळसळ, फांद्यांचे घर्षण होत आहे हे जाणवत होते, पण दिसत मात्र काहीच नव्हते. आजूबाजूचे वातावरण जड, गूढ आणि अधिक भेसूर वाटू लागले होते. मी पुन्हा चालणे सुरू केले. त्याच वेळी गारव्याची एक झुळूक अंगाला स्पर्शून गेली. तिच्या नुसत्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. त्या झुळुकीत काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. एक गूढ धमकी असल्याचा भास होत होता. भीतीची एक थंड लहर सर्वांगामधून धावत गेली. काहीतरी अघटित घडणार आहे याची जाणीव माझ्या इंद्रियांना झाली होती. त्यामुळे माझ्या चालण्याचा वेग अजूनच वाढला. मला लवकरात लवकर घर गाठायचे होते. मी अंगातील सर्व शक्ती वापरून वेगाने गाडी ढकलत होतो. झाडांमधून येणारा आवाज वाढला होता. कोणीतरी वेगाने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत माझ्या बरोबरच पुढे सरकत होतं. मी घाबऱ्या नजरेने सगळीकडे शोध घेऊ लागलो. तेव्हा अचानक समोर जमिनीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. आवाज ऐकून मी जागेवरच थबकलो. समोरच्या दिशेला बारकाईने अंदाज घेण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा ती आकृती मला दिसली. समोर काही अंतरावर उजव्या हाताला असलेल्या एका झाडामागून ती सावली वाकून माझ्याकडेच बघत होती. तिचा रंग पूर्ण काळा होता. काळ्याहीपेक्षा गडद, जणू त्या अंधारालाच जीव मिळाला होता. पण तिचे शरीर मात्र विचित्र होते. झाडांच्या असंख्य लहान लहान मुळ्यांनी गुंफलेले, जिवंत आणि हलणारे असे काहीतरी. त्यात सर्वात जास्त भयानक होते तिचे पांढरे शुभ्र डोळे. ते विचित्रपणे चमकत होते. माझ्या त्वचेवर शहारे आले. पूर्ण अंग थरथर कापू लागले. माझ्या पायांनी तिथे थांबण्यास पूर्णपणे नकार दिला. ती सावली हळूच हलली. सरळ ताट उभी होत माझ्या दिशेने येऊ लागली. तिच्या चालण्याने जमिनीत निर्माण होणारा कंप माझ्या पायाला जाणवत होता. डोळ्यासमोर मृत्यू नाचू लागला होता. पूर्ण शरीराचा थरकाप उडाला. त्यामुळे माझी मोटरसायकलच्या हँडलवर असलेली हाताची पकड सुटली. मोटारसायकल जोरात खाली आदळली. एक हलकासा आवाज झाला, पण तो आवाज माझ्या बुद्धीवर पसरलेला भीतीचा प्रभाव काही क्षणासाठी खंडित करण्यासाठी पुरेसा होता. बुद्धी काम करू लागली. जीव वाचवायचा असेल तर तुला याच क्षणी इथून पळावे लागेल. पळ मोहन, अजून वेळ गेलेली नाही. माझ्या अंतर्मनात एक आवाज घुमला. त्या आवाजाने मनात एकच गोंधळ माजला. मी पुन्हा एकदा त्या आकृतीकडे बघितले. ती माझ्याच दिशेने पुढे सरकत होती. तिच्या घशातून अनेक भेसूर आवाज निघत होते, जसे अनेक व्याकुळ जीव एकत्रित आक्रोश करत असावेत. तिच्या घशामधून येणाऱ्या आवाजात कित्येक जणांच्या मन हेलवणाऱ्या हाका, किंचाळणे ऐकू येत होते. त्या सर्व आवाजांमधील आर्तता थेट मनाच्या खोल कप्प्यावर धडकत होती. त्या क्षणी मोहन, पळ, असा पुन्हा एकदा अंतर्मनात आवाज घुमला. मी जर तिच्या हाती लागलो तर माझा आवाज पण तिच्या घशातून येणाऱ्या किंचाळांमध्ये सामील होणार याची खात्री मला पटली होती.
मी वेगाने वळून मागच्या दिशेला पळण्यास सुरुवात केली. मी जीवाच्या आकांताने धावत होतो. माझी मोटारसायकल तिथेच जागेवर पडलेली होती. मला त्यावेळी जीव महत्त्वाचा होता. मी वेगात धावत होतो. पळता पळता मागे वळून बघत होतो. माझ्या इतक्याच वेगाने ती आकृती कधी एखाद्या श्वापदासारखी ओंडवे होऊन उड्या मारत, तर कधी माणसाप्रमाणे दोन्ही पायांवर पळत माझ्या मागे येत होती. कितीतरी वेळ मी सलग धावतच होतो. पोटऱ्यामध्ये पेटके येऊ लागले होते. मला माझ्या पायांमधील ताकद संपत असल्यासारखे जाणवत होते. पण तो परिसर संपण्याचे नाव घेत नव्हता. मी नक्कीच कोणत्या तरी मायाजालात अडकलो होतो. जसा वेळ जात होता तसे त्या आकृती आणि माझ्यामधील अंतर कमी होत होते. मी घामाने पूर्ण ओला झालो होतो. तसाच धापा टाकत कसा तरी जीवाचे रान करून प्राण वाचवण्यासाठी धावतच होतो. मी पळताना परत एकदा मागे वळून बघितले आणि ते दृश्य बघून हृदयाचा ठोका चुकला. बर्फा इतका थंड वाऱ्याचा झोत अंगावरून सरकून गेल्यासारखे वाटले. ती पाशवी आकृती माझ्या अगदी जवळ येऊन ठेपली होती आणि मी जीवाच्या आकांताने धावतच होतो. अचानक समोरच्या दिशेला अगदी टोकाला एक विशालकाय वृक्षाखाली उभी असलेली एक आकृती मला दिसली. कुतूहल आणि भीती असे संमिश्र भाव मनात उत्पन्न झाले. धावण्याच्या वेगात कोणतीही कसर न पडू देता मी डोळे मोठे करून त्या समोरील आकृतीला निरखू लागलो. झाड जसे जवळ येऊ लागले तशी ती आकृती स्पष्ट दिसू लागली. तो निश्चितच देवचार असावा. अनेक आध्यात्मिक तसेच भयकथामध्ये मी देवचारविषयी वाचले होते. एक राखणदार ज्याच्या अंगात दिव्य शक्ती असते, जो कित्येक हजारो वर्षांपासून सर्वसामान्य जणांचा अशा अघोरी शक्तीपासून बचाव करण्यासाठी कायम सज्ज असतो. मी त्याच्या दिशेने धावण्याचा वेग अजून वाढवला. थोड्याच वेळात मला ती व्यक्ती स्पष्ट दिसू लागली. ते चांगले धिप्पाड 7 फूट उंचीचे आजोबा होते. डोक्यावर गुलाबी फेटा, अंगात शुभ्र पांढरा कुर्ता आणि धोतर आणि त्या कपड्यांमधून प्रसारित होणारा पांढरा शुभ्र प्रकाश. त्या प्रकाशामुळे त्यांच्या भोवती एक वलय निर्माण झाले होते. मी पळतच त्यांना वरपासून खालीपर्यंत न्याहाळले. त्यांच्या पायात कोल्हापुरी चपला आणि हातात चांगली 8-1 फूट लांब काठी होती. ती काठी जमिनीवर हळूहळू आदळत होते, त्यामुळे तिला बांधलेल्या घुंगरांचा आवाज होत होता. त्या मंजूळ आवाजाने वातावरण भारावून गेले होते. मी जसा त्यांच्या जवळ जात होतो तसा घुंगराच्या आवाजाची तीव्रता वाढू लागली. त्यामुळे असेल कदाचित माझ्या मागून येणाऱ्या आकृतीचा संताप देखील वाढू लागला होता. गुरगुर, टळकाई, कशातील घरघर संमिश्र आवाज मागून येत होते. ते पण अगदी जवळून आल्यासारखे वाटू लागले होते. मी शेवटचे मागे वळून पाहिले तेव्हा ती आकृती माझ्यापासून फक्त 2 हातांच्या अंतरावर होती. समोर अवघ्या काही फुटांच्या अंतरावर माझा तारणहार उभा होता. एक शेवटचा प्रयत्न आणि मग सुटका. पण तेवढ्यात थंडगार स्पर्शाने शरीरात झिंजण्या आल्या. पाठीवर काहीतरी धारदार खोल ओरखडा कडत खाली सरकले. एक प्रचंड वेदना पाठीकडून सर्वांगात धावत गेली. संपले सर्व, मनात विचार डोकावला. शेवटचा प्रयत्न म्हणून उरलेली सर्व ताकद एकवटून मी त्या आजोबांच्या दिशेने धावलो आणि अखेरच्या क्षणी त्यांच्या पायाशी स्वतःला झोकून दिले. त्यांचा स्पर्श मला होताच तत्क्षणी माझ्या चहूबाजूला एका प्रखर प्रकाशाने वलय निर्माण केले. मागे येत असलेली ती अनोखी आकृती त्या तेजस्वी प्रकाशाच्या फक्त स्पर्शाने किंचाळत मागच्या अंधारात अदृश्य झाली. मी हात जोडून आजोबांच्या पायावर डोके टेकवले. त्या क्षणी भीती, वेदना आणि प्रचंड थकव्याने माझे शरीर शिथिल झाले. पुढील काही क्षणातच माझी शुद्ध हरपली.
मला शुद्ध आली तेव्हा मी एका विशालकाय वडाच्या झाडाखाली होतो. पूर्वेकडून सूर्य नुकताच उगवत होता. माझ्या आजूबाजूला काही लोक उभे होते. त्यांची माझ्याकडे बघून सुरू असलेली अस्पष्ट बडबड ऐकून मी उठून बसलो. त्यातील एक वृद्ध माझ्या जवळ आले. ते मला ओळखत होते. तू कुरिअरवाला मोहन आहेस का? त्या पाटील मळ्यात राहत होतो. आम्ही बऱ्याच वेळापासून तुला उठवण्याचा प्रयत्न करत आहोत. बरे झालं शुद्धीवर आलास. काय झालं होतं तुला? तुझी गाडी पण सापडली आहे, पण ती थेट पुढे 1.5 किलोमीटरवर रस्त्याच्या मध्यभागी पडलेली होती. तीच गाडी घेऊन एकाला तुझ्या घरी पाठवले आहे, ते आजोबा बोलले. बाबा, माझी गाडी चालू झाली का? पण रात्री तर मी किती प्रयत्न केले होते, पण चालूच नव्हती होत, मी आश्चर्याने बोलत होतो. आजोबा बरोबर अजून काही लोक माझ्या शेजारी गोळा झाले. मी त्यांना माझ्या रात्रीच्या अनुभवाबद्दल सांगितले. तेव्हा त्यांनी फक्त एवढेच सांगितले की त्या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी असे अनुभव घेतले आहेत. इथून पुढे परत अशा रात्रीच्या वेळी त्या रस्त्याने जाऊ नकोस. थोड्याच वेळात घरून माझी बायको आणि लहान भाऊ आले. मी नको म्हणत असताना त्या वृद्ध आजोबांनी माझ्याबरोबर घडलेला प्रसंग बायकोला आणि भावाला सांगितला. त्याचबरोबर वडाच्या झाडाखाली आजच एक गोड जेवणाचे नैवेद्याचे ताट आणून ठेवायला सांगितले. आजोबा, तुम्ही सांगितला तो नैवेद्य कोणासाठी? मी विचारले. बाळा, आपण आता ज्या वडाखाली उभे आहोत, ही जागा या गावच्या राखणदाराची आहे. त्यांच्याच कृपेमुळे काल रात्री तू खूप मोठ्या संकटामधून वाचला आहेस, ते आजोबा म्हणाले. बायकोने त्यांनी सांगितले तसे करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर बायकोने बळजबरीने आंघोळ करायला सांगितले, कारण तिला लगेच नैवेद्य ठेवण्यासाठी जायचे होते. ती मला आंघोळीला पाठवून स्वयंपाकघरात शिरली. मी बाथरूममध्ये आलो. अंग चांगलेच शिणले होते. मी शर्ट काढला आणि गरम गरम पाणी अंगावर ओतले. पाठीवर एकच आग झाल्यासारखी वाटली. मी समोरील आरशात पाठ बघितली. थेट वरच्या टोकापासून तर अर्ध्या पाठीपर्यंत एका झाडाच्या बारीक मुळासारखी लाल बुंद रेष ओढलेली होती. तिला कित्येक ठिकाणी छोटे छोटे फाटे फुटलेले होते. ते सर्व बघून मी नखशिकांत हादरलो. त्यानंतर जसे त्या आजोबांनी सांगितले होते त्याप्रमाणे आम्ही त्या जागेवर जाऊन नैवेद्य दाखवला. त्या जागेवर मी मनोभावे डोके टेकवून त्या अदृश्य शक्तीचे दर्शन घेतले. त्या आजोबांचे मनातल्या मनात आभार मानले. त्यानंतर बायकोच्या आग्रहानुसार मी गावातील स्वामींच्या मठात जाऊन रोज पोथी वाचन सुरू केले. जसे मी नित्य पोथी वाचन सुरू केले, हळूहळू माझ्या पाठीवरील तो ओरखडा पूर्ण मिटला गेला. त्यानंतर पुन्हा कधीच मला त्या प्रकारचा कोणताच अनुभव आला नाही. आज पण कधीकधी मनात विचार येतो की जर ते राखणदार आजोबा अस्तित्वाचंच नसते तर? प्रत्येक वेळी फक्त विचारानेच डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंत एक भीतीची लाट उसळून जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असल्यास कमेंटद्वारे माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.